सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार. आज आपण 9व्या अध्यायात श्लोक 15 आणि 15 मध्ये आपण आधी श्लोकाचा अर्थ वाचू आणि मग पुन्हा कंटिन्यू करू ओव्यांमध्ये. पण त्याच्या आधी थोडंसं काय झालं तर हा 15वा जो श्लोक आहे त्याच्यापासून अद्वैतवाद सुरू होतो आणि मग हळूहळू भगवान कृष्ण 16 ते 19 मध्ये भगवान कृष्ण विश्वरूप भक्तीचं वर्णन करणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की 11वा अध्याय म्हणजे पूर्ण विश्वरूप ते दाखवणार आहेत. तर त्याची ही काइंड ऑफ नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर 15व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की ईश्वर म्हणजे तुम्हाला माहिती आहे अद्वैताचे 2 भाग आहेत आणि 2 पातळ्या आहेत. एक म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, आणि दुसरं म्हणजे ईशावास्य इदं सर्वम, म्हणजे हे सगळंच ब्रह्म आहे. तर इथून भगवान सांगतात की सगळंच मी आहे आणि माझ्याशिवाय दुसरं काही नाही, असं इथून सुरू होणार आहे. तर त्या 15व्या श्लोकावर आपण होतो आणि 15व्या श्लोकाचा वंदना आधी त्या 15व्या श्लोकाचा नुसता अर्थ वाच आणि मग तुला ज्या काय ओव्या वाचायच्या त्या कंटिन्यू करू, म्हणजे मग लिंक लागेल. पण त्याच्या आधी आपल्याला मागच्या वेळेचा गोष्वारा वाचायचा आहे. तर रवी कुलकर्णी. सुरू करू? हो म्हणा. ओके. मागच्या वेळेला आपण श्लोक 11 ओव्या 140 ते 171 पासून सुरुवात केली होती. या श्लोकामध्ये मूर्ख माणसे श्रीकृष्णाचे खरे अद्वैत स्वरूप न जाणता त्याच्यावर मनुष्य धर्म लादतात आणि त्याची कशी अवहेलना करतात हे सांगितले. येथे ज्ञानेश्वर महाराजांनी वेगळ्या वेगळ्या उपमा देऊन सर्व समाजाला अगदी सोप्या भाषेत समजेल अशा रीतीने ओव्यांद्वारे सगळ्यांशी संवाद साधला आहे. एकाच ओवीमध्ये म्हणजे ओवी नंबर 65 मध्ये ज्ञानेश्वरांनी या श्लोकाचे पूर्ण सार सांगितले आहे. ते म्हणतात की माझी अद्वैत स्थिती असता माझ्या मागे द्वैत लावतात व कर्मरहित असून जो कर्म करतो असे मानतात आणि मी जो अभोक्ता तो भोग करीतो असे मानतात. यामध्ये त्यांनी खूप वेगळ्या वेगळ्या उपमा दिल्या आहेत, पण मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणार नाहीये. ओके, त्या आपण मागच्या वेळेला वाचल्याच होत्या. 12वा श्लोक ओव्या 172 ते 187. यामध्ये ज्यांची कर्मे व इच्छा निष्फळ आहे त्यांचं ज्ञान निष्फळ असते व असे विवेकशून्य लोक आसुरी व मोहमय प्रकृतीवर अवलंबून असतात. या सर्व लोकांचे जन्माला येणे फुकट असते. शेवटी भगवान सांगतात की हे निष्फळ वर्णन सोडून देतो, अर्जुनाला सांगतात, आणि उगीच व्याचेला व्यर्थ शीण देऊ नकोस. श्लोक 13 ओव्या 188 ते 196. ओके. दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे महात्मे
एकपीठ होऊन एकनिष्ठ होऊन माझी भक्ती करतात. ओवी 93 की ज्यांनी सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहे व ज्यांची ज्यांचे चित्त मला आच्छादणारे ज्यांची चित्त मला आच्छादणारी खोळ झाली आहे, भक्तांचा सेवा करण्याचा प्रकार पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितला आहे. श्लोक 14 ओव्या 197 ते 238. सदा नामघोष करणारे, निश्चयपूर्ण प्रयत्न करणारे, नमस्कार करणारे, नित्यचित्त लावणारे व माझी उपासना करणारे करतात. भक्ती मार्ग नादघोषाची महती, कीर्तनाची महती व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्यांना दाखविण्याचा मार्ग येथे दाखवला आहे. या ओवी 202 मध्ये ते सांगतात की येथे राजा व रंक याच्यात फरक नाही. येथे लहान मोठा अशी निवड होत नाही. जगाला हे इथे सर्व आनंद, हे लोक आनंदाचे कोट देतात. ओके. आणि ह्यांचे भक्ती मार्गी लोकांचे नमस्कार करीत असताना मान व अभिमान नाहीसे झालेले असतात आणि ते सहजरित्या भगवानांच्या रूपाशी मिलित होतात आणि निरंतर उपासना करतात. यापुढे भगवान ज्ञानरूपी यज्ञाने आत्मज्ञान कसे मिळवतात हे सांगतात. झालं का नलिमा? झालं? 5 मिनिटात झालं? छान झालं. आणि आता 15व्या श्लोकाचं वंदन. अमृत थोडं फोकस करणार अजून. तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी, त्या माझे ज्ञानयज्ञाने एकत्वाने आपल्या स्वप्नातील पदार्थांशी जागृत झाल्यावर जागृत पुरुष जसे ऐक्य पाहतो, त्या अभेद ज्ञानाने व निरनिराळ्या प्रकारे जो आकार जेथे दिसेल तो मीच आहे, अशा अभेद ज्ञानानेच वेगळेपणाने यजन करून माझी उपासना करतात. 253. दोनशे 252 पासून वाचू का? 253 असं मध्येच सुरू होतं. त्याप्रमाणे ओके चालेल. अर्जुना पासून वाचू. अर्जुना, अशा इंद्रियांना गोचर होणाऱ्या अभेद प्रतीतीद्वारे ते चांगला अभेद ज्ञानयज्ञ करतात. कारण की ते पुरुष स्वरूपज्ञानी असल्या कारणाने विश्वातील भिन्न भिन्न पदार्थांच्या भिन्न भिन्न ज्ञानाने भेदाला पावत नाही, तर त्या भिन्न भिन्न ज्ञानातून अन्वय दृष्टीने परमात्म्याला ते पाहतात. अथवा जेव्हा वंदना जरा थोडस जवळ येऊन बोलतेस का? म्हणजे जरा मोठा आवाज. विजयाताईंना मिळत नव्हतं. अथवा जेव्हा त्या ठिकाणी जे जे काही पाहतात ते ते माझ्या स्वरूपा वाचून दुसरे काही नाही, असाच त्यांचा बोध असतो. असे पहा की बुडबुडा जेथे जाईल तेथे त्याला एक पाणी मात्र आहे, मग राहिला तरी पाण्यातच अथवा नाहीसा झाला तरी पाण्यातच. अथवा वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वी प्रमाणाहून वेगळे झाले नाही, तर ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात. त्याप्रमाणे वाटेल तेथे वाटेल त्या भावाने स्थितीने वाटेल तेही न व्हावे अथवा व्हावे, पण ते मी परमात्मा आहे असे सर्व त्यास अनुभवाने होऊन राहिलेले असते. व अर्जुना, जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढ्यात त्याचाही अनुभव असतो. त्याप्रमाणे ते अनुभवाच्या अंगाने
मद्रूप होऊन अनेक आकारांनी वावरत असतात. अरे अर्जुना, जसे हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या सन्मुख असते, त्याप्रमाणे ते पुरुष नेहमी त्या विश्वाच्या समोर असतात. अर्जुना, त्याच्या ज्ञानाला पुढील बाजू व मागील बाजू असे नाही. ज्याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व पोकळीभर आहे, त्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे तेच वजन त्यांच्या सद्भावास असते. म्हणजे तेवढा संपूर्ण त्याचा अनुभव असतो. असे असल्यामुळे अर्जुना, त्यांनी कृतीने जरी भजन केले नाही तरी त्यांच्याकडून ते सहज होत असते. सहज विचार करून पाहिले तर जगातील सर्व पदार्थ मीच आहे, पण कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही असे म्हणावे. असे असूनही ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाही, त्यांची तशी समजूत न झाल्यामुळे त्यांना हे भजन घडत नाही. परंतु ते असू दे, अशा या योग्य ज्ञान यज्ञाने यजन करणारे माझी जी उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले. हे सर्वांच्या द्वारे सदोदित माझ्या एकट्याच्या ठिकाणी सहजच अर्पण होत आहे. म्हणजे सर्व प्राणी जे काही करतात ते सर्व मला एकट्यालाच अर्पण होते, कारण त्या सर्वांच्या रूपाने मी एक आहे. काय? मीच एक आहे, म्हणजे सगळीकडे मीच आहे फक्त. पण मूर्खांनी हे न जाणल्यामुळे ते सहज अर्पण होणारे सर्व कर्म मला प्राप्त होत नाही. मला अजून नाही दिसत आहे. 253 नाही दिसत. करीती ज्ञान यज्ञ बरवा, जेन भेदती जाणीवा, जाणते म्हणून ना तरी जेदवा, जये ठाई, देखती काजे जे काही, ते मी वाचून नाही, ऐसाच बोधू. पाहे बुडबुडा, जेवता जाये, तेवते जळची एक जया आहे, मग वरे अथवा राहे, तरी तळाची मांड. मिळतो तो. हा, तरी मग विडे अथवा आहे. ओके. विरे अथवा राहे तरी जळाची माझी. का पवने परमाणू उचलले, ते पृथ्वीपणा वेगळे नाही गेले, आणि मघवते जरी पडले तरी पृथ्वीची वरी. तैसे भलतेने भावे, भलतेही न हो अथवा हो आवे, प्रीते मी ऐसे अवघे होऊन ठेले. अगा हे जेवढी माझी व्याप्ती, तेवढीची तयांची प्रतिती, ऐसे बहुधाकारी वर्तती, बहुची होऊनी. हे भानुबिंब आवडे तया, सन्मुख जैसे धनंजया, तैसे ते विश्वा या समोर सदा. अगातयाची आज्ञाना, पाठीपोट नाही अर्जुना, वायू जैसा गगना, सर्वांगी असे. तैसा मी जे तुला अवगा, तेची तू कतयाची या सद्भावा, तरी न करिता पांडवा भजन जाहले. पांडवा भजन जाहले. एरवी तरी सकळ मीची आहे, तरी कवणी के उपासिला नोहे. एथ एके जाणणे न विण ठाये, अप्राप्तासी, तरी ते असो येणे उचिते, ज्ञान यज्ञे यजिता तासे, उपासिती माते ते सांगितले. अखंड सकळ हे सकळामुखी, सहज अर्पत असे मज एकी, की नेण येण्यासाठी मूर्खी, न पविजेती माते.
हम क्रतुर्हम यज्ञ स्वदाहम हमौषधम मंत्रोहम ये वाज्यम अहग्निर्हम हुतम. वेदाने सांगितलेले विधान, कृतू त्यापासून निर्माण होणारा यज्ञ, स्वदा क्रतू आहे शब्द. क्रतू म्हणजे क्रतू. समिधा सारखं सामान त्या यज्ञाचं. वेदाने सांगितलेले विधान, क्रतू त्यापासून निर्माण होणारा यज्ञ, स्वधा, औषधी, मंत्र, तूप, अग्नी आणि आहुती मीच आहे. त्याच ज्ञानाचा जर उदय होईल तर मुळात वेद मीच आहे. आणि तो वेद जी कर्मे करावयास सांगतो त्या कर्मांचे विधानरूप कृतू यज्ञकर्म देखील मीच आहे असे लक्षात येईल. मग वेदामध्ये करावयास सांगितलेल्या त्या कृतरूप कर्मापासून जी अंगे व उपांगे यासहित सर्व चांगली क्रिया होते, अर्जुना, ती क्रियायुक्त यज्ञही मीच आहे. स्वाहा देवांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न व स्वधा पितरांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न, यज्ञाच्या कामी उपयोगात येणाऱ्या सोमादिक अनेक वनस्पतीही मी आहे. यज्ञात हवन करण्याचे तूप व समिधा मीच आहे. यज्ञात उच्चारावयाचे मंत्र व यज्ञाकरिता तयार केलेले द्रव्य हे देखील मीच आहे. यज्ञकर्म करण्याकरिता नेमलेला ब्राह्मण मी आहे व ज्यात हवन करतात तो अग्नी तर मी माझेच स्वरूप आहे. आणि हवन करण्याचे जे द्रव्य ते देखील मीच आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की सगळीकडे ब्रह्मच आहे, फक्त बाकी काही नाही आहे. सगळं आपण ते मागच्या चौथ्या अध्यायाचंच पाहिलं होतं ना, ब्रह्मार्पण ब्रह्म हवी. आपण जे म्हणतो की जे आम्ही देतो आहे ते पण ब्रह्म आहे, ज्याने घातलं आहे ते पण ब्रह्म आहे, ज्याच्यात टाकतं ते पण ब्रह्म आहे, सगळं ब्रह्मच आहे. आणि तीच कल्पना आता 16 ते 19 सगळ्या श्लोकांमध्ये तीच कल्पना आहे. तर आता इथे त्यांनी यज्ञाची उपमा घेतली आहे. यज्ञामध्ये जे काय टाकतात ते सगळं मीच आहे आणि यज्ञासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मीच आहे. आणि हे आत्ता जे सांगितलं होतं ते स्मार्थ शाखेत सांगितलेलं कर्मकांड आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे वनस्पती, स्वधा, सोम, समिधा हे सगळं मीच आहे. आणि मग मीच जगाचा माता पिता पण आहे. सृष्टीची उत्पत्ती, प्रलयस्थान सगळं मीच आहे. मोक्षकाळी मीच आहे. आणि असं करून विश्वरूपाची अनेक लक्षणं त्यांनी आपल्याला या पुढच्या 3 श्लोकांमध्ये सांगितलेली आहे. तर ॲक्च्युअली काही स्वामीजी याला म्हणतात की विश्वरूप दर्शनाचं हे ट्रेलर आहे असं समजावं. इतकं त्याच्यामध्ये सगळं विश्वरूपासारखं आहे की सगळीकडे ब्रह्मच आहे फक्त असं. ओके, जाऊया पुढे. तोची जाणीवेचा उदय जरी होये तरी मुदुल वेदू मीची आहे. आणि तो विधान ते जया विये तो कृतूही मीची. मग तया कर्मापासूनी बरवा जो सांगो पांगू अवघा. यज्ञू प्रगटे पांडवा तोही मी गा. स्वाहा मी स्वधा सोमदी औषधी विविधा. आज्य मी समिधा मंत्रू मी हवी. होता मी हवन कीजे तेथ अग्नी तो स्वरूप माझे. आणि हूतक वस्तू जे जे तेही मीचे. पण म्हणजे मग हे करायचं नाही का काहीच? हे करायचं पण अशाच भावनेने करायचं की सगळीकडे ब्रह्मच आहे अशा भावनेने करायचं. म्हणून ते मागच्या श्लोकामध्ये पण त्यांनी सांगितलं होतं ना, मग अशी यांनी वाचत असतं की ज्यांना हा अभेद कळत नाही ते नुसतंच आपलं एक कर्म करायचं म्हणून करतात. पण जेव्हा तुम्ही हे सगळं करता तेव्हा तुम्हाला हे मनात असायला पाहिजे की हे सगळं ब्रह्मच आहे आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला ते सगळं करायचं. हा अद्वैतवाद इथे सुरू झालेला आहे. ओके, मी आता 17.
पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वैद्यं पवित्र नो, ओंकार वेद्यम. वेद्यम वेद्य वे वेदापासून वेद्यम. या वेद्यम पवित्र ओंकार ओंकार आहे का ओंकार ओंकार पाहिजे पवित्रम ओंकार. बरोबर वाचलं. ओंकार वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरेवच. वेद्य शब्द खूप छान आहे. म्हणजे वेद्यम म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व बौद्धिक भूक भागवण्याची क्षमता आहे ते, आणि त्याच्यापासून वेद शब्द आलेला आहे. म्हणजे त्याच्यामधून तुमच्या सगळी जी काय तुमची बौद्धिक भूक असेल ती सगळी शमवली जाते, आणि असे जे आहेत ते वेद, आणि म्हणून वेद्यम हा शब्द इथे वापरलाय. खूप छान शब्द आहे हा. मी या जगाचा पिता माता पालन करता पितामह आहे. ज्ञेय वस्तू पवित्र वस्तू ओंकार ऋग्वेद सामवेद यजुर्वेद हे सर्व मीच आहे. अरे अर्जुना, ज्याच्या अंगसंगाने या अष्टांग प्रकृतीपासून जगाला जन्म प्राप्त होतो तो जगाचा पिता मी आहे. ज्याप्रमाणे अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपात जो पुरुष तोच स्त्री असतो, त्याचप्रमाणे चराचराच्या बाबतीत माताही मीच होतो. आणि उत्पन्न झालेले जग जेथे राहते व ज्या योगाने जगाचे आयुष्य वाढत आहे ते स्थान माझ्या वाचून खरोखर दुसरे नाही. प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्यांच्या मन या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा मी आहे. आणि अर्जुना, सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य म्हणतात, जाणण्याची मुख्य गोष्ट म्हणतात, आणि ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या मतांमधील भेद नाहीसा होतो व जेथे शास्त्राची एकमेकात असलेली अनोळख दूर होते, सर्व शास्त्रे एकाच परमात्म्याचे प्रतिपादन करतात, अशा शास्त्रांचा एकमेकांशी परिचय होतो व चुकलेल्या ज्ञानाची ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी एकमेकांशी भेट होते व ज्या परमात्म स्वरूपाला पवित्र म्हणतात ते मी आहे. ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर व घोष परा ध्वनी पश्यंती नाद मध्यमा आकार वैखरी यांचे मंदिर असा जो ओंकार तो मी आहे. ज्या ओंकाराच्या पोटात अ उ म अशी अक्षरे होती व ती उपजता क्षणीच तिन्ही वेदांना घेऊन प्रगट झाली, म्हणून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे, असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. एक प्रश्न विचारू का निलिमाताई? चालेल. तीनच वेदांचा का, म्हणजे अथर्व वेदाचा उल्लेख का नाहीये? कारण अथर्ववेद मागून आलेला आहे, त्यामुळे खूप ठिकाणी 3च वेदांचं म्हणतात, त्रैवेद्य असंच म्हणतात. अथर्ववेद नंतर आलेला आहे. पैजयाचेनी अंगसंगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पाविजत असे जगे तो पिता मिगा. अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेवी मी चराचरी माताही होय. आणि जहाले जग जेथ राहे जेणे जित वाढत आहे ते मीची वाचुनी नोहे आन निरुते. ई प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाचिया अमनमनी तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. आणि आघवे या जाणणे यांची या वाटा जया गावा येती गा सुभटा. जे वेदांची चोहटा वैद्य जे म्हणजे जेथ नाना मता बुजावणी जाहली एकमेका शास्त्राची अनोळख फिटली. चुकली ज्ञाने जेथ मिळो अनोळखी फिटली.
चुकली ज्ञाने जेथ मिळो आली ते पवित्र म्हणजे. पै ब्रह्म बीजा जाहला अंकुरू घोषध्वनी नादाकारू तयांचे गा भुवन जो ओंकारू तोही मी गा. जया ओंकाराची कुशी अक्षरे होती उमकारेसी जिये उपजत वेदेसी उठली तिनी म्हणून ऋग्यजु हे तिन्ही म्हणे मी आत्मारामू एवंची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. हे थोडं थोडं कळतं म्हणजे ही भाषा एकदा कळते ना? अर्थ आधी वाचला की. हो बरोबर आहे. गतिर्भरता प्रभु साक्षी निवासा शरणम सुहृद नाही सुहृद हरिनाम सुरुवात. गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. प्रकृतीचे विश्रांती स्थान भरता पोषण करणारा जगाचा नाथ साक्षी निवासस्थान शरण जाण्यास योग्य ठिकाण जगाचा सुहृद जगाची उत्पत्ती प्रलय स्थिती निधान राहण्याचे स्थान आणि त्याचे अविनाशी कारण हे सर्व मी आहे. हे स्थावर जंगमात्मक सर्व जग महाप्रलयकाळी ज्या मायेच्या पोटात साठते ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते ती परमगती मीच आहे. आणि ज्याच्या योगाने प्रकृती जगते ज्याने तिचा प्रकृतीचा अंगीकार केला असता ती जगाला रसवते आणि जो ह्या प्रकृतीशी तादाम्य करून गुणांचा सत्व रजतमाचा भोग घेतो. अरे अर्जुना तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहे. या सर्व त्रैलोक्याचा धनी मी आहे. आकाशाने सर्वत्र ठिकाणी राहावे वाऱ्याने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये अग्नीने जाळण्याचे काम करावे आणि पाण्याने वर्षाव करावा. डोंगरांनी आपले आसन सोडू नये समुद्रांनी आपली असलेली मर्यादा उल्लंघन करू नये पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार व्हावा हे सर्व माझ्या आज्ञेने चालले आहे. मी बोलवल्याने वेद बोलतो मी चालावयास लावले तर सूर्य चालतो. मी हलवल्याने जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो. मी नियम घालून दिल्या कारणानेच मृत्यू हा प्राण्यांचा ग्रास करतो व अर्जुना ही सर्व ज्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारी आहेत. असा जो सर्व शक्तिमान या जगाचा मालक तो मी आहे. आणि आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीन असणारा तो देखील मीच आहे. या नामरूपाने जो सर्व व्यापून राहिलेला आहे. आणि अर्जुना नामरूप यांना जो आपण स्वतःच आधार आहे. पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटांचे जसे पाणी असते याप्रमाणे जेथे सर्व जगाची रचना केली जाते ते जगाचे राहण्याचे ठिकाण मीच आहे. जो मला एकनिष्ठपणाने शरण येतो त्याचे जन्म व मरण मी दूर करतो. एवढ्या करता शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे. मी एक असून अनेक स्वरूपे धारण करून प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभाव धर्माप्रमाणे जिवंत असलेले जे जग ज्यांच्या प्राणाच्या रूपाने वागतो. ज्याप्रमाणे सूर्य हे डबके हा समुद्र असा भेद न पाहता वाटेल तेथे बिंबित होतो त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव व हा कीटक आहे असा भेद न करता मोबदल्याची अपेक्षा न करता ब्रह्मादी सर्व भूतांवर सारखा उपकार करणारा तो मीच आहे. अर्जुन या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे. सृष्टीच्या नाशाला व उत्पत्तीला जे कारण ते पण मीच आहे.
बीजापासून फांद्या उत्पन्न होतात व मग ते सर्व वृक्षत्व ज्याप्रमाणे त्या बीजामध्येच लीन होते, त्याप्रमाणे संकल्पाच्या योगाने सर्वांची उत्पत्ती होते आणि नंतर सर्व संकल्पातच नाहीसे होते. याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प तो सूक्ष्म वासनारूप असतो. तो संकल्प कल्पांच्या अंती जेथे सूक्ष्म रूपाने राहतो ते स्थान मीच आहे. ही नामरूपे जेव्हा नाहीशी होतात, वर्ण व व्यक्ती आटून जातात, जातीचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात आणि तेव्हा आकाशही नाहीसे होते. तात्पर्य जेव्हा हा सर्व जगदाकार नाहीसा होतो, त्यावेळी वासनारूप संकल्पाचे संस्कार हे पुन्हा जगदाकार रचण्याकरता जेथे अमर होऊन असतात, ते ठिकाण मी आहे. म्हणजे आता ते म्हणतात आहे की उत्पत्ती, स्थिती, लय सगळं जे काय असेल ते सगळं ब्रह्माच्या ठिकाणी होतं. सृष्टीचे नियम सुद्धा ब्रह्मच आहे. आणि आपण 7व्या अध्यायात पाहिलं होतं की कल्पांताच्या नंतर सगळंच जे काय नाहीसं होतं ते सगळं शेवटी ब्रह्मामध्ये विलीन होतं. तर ते सांगितलंय त्यांनी आता शेवटच्या कडव्यांमध्ये की जेव्हा कल्पांताच्या शेवटी जेव्हा सगळं बीजरूपात पुन्हा जातं तेव्हा ते पण मीच आहे, म्हणजे ब्रह्म आहे. म्हणजे मी म्हणजे ब्रह्म एवढं सगळं लक्षात ठेवायचं. बाकी सगळं म्हणजे आता हा श्लोक काय किंवा पुढचा श्लोक काय सगळ्यामध्ये ते तेच सांगणार आहे की सगळीकडे ब्रह्म आहे. हे चराचर आघवे जिये प्रकृती आत साठवे ते शिणली जेथ विसवे ते परमगती मी. आणि जयाचरणी प्रकृती जिये जेणे अधिष्ठिली विश्वविये जो येऊनी प्रकृती इये गुणाते भोगी. तो विश्वश्रियेचा भरता मीची गा पंडुसुता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे. पर्वती बैसका न संडावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी. म्या बोलविया वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळिता. मियांची नियमिला सांता काळू ग्रासितसे भूता इये म्हणतिया गते पांडुसुता सकळे जयाची. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगना ऐसा साक्षीभूत तू तोही मीची. इही नामरूपी आघवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपाही वल्हावा आपणची जो. जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आथी जळ ऐसेनी वसवितसे सकळ तो निवासू मी. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. यालागी शरणागता शरण्य मीची एकू. मीची एक अनेक पळे वेगळा लेनी प्रकृती गुणे जीत जगाचे नि प्राणे वर्तत असे. जैसा समुद्र थिल्लर म्हणता भलतेथ बिंबे सविता तैसा ब्रह्मादी सर्वाभूता सुहृद तो मी. मीची गा पांडवा या त्रिभुवनासी बोलावा सृष्टी क्षय प्रभावा मूळ ते मी. बीज शांखा ते प्रसवे मग ते रुखपणा बीजी सामावे बीज शाखा ते प्रसवे मग बीज शाखांते प्रसवे शाखा म्हणजे शाखा म्हणजे फांदी ना फांदी. बीज शाखा ते प्रसवे मग ते रुखपणा बीजी सामावे तैसे संकल्पे होय आघवे पाठी संकल्पी मिळे. ऐसे जगाचे बीज जो संकल्पू अव्यक्त वासना रूपू तया कल्पाती जेथ निक्षेपू होय ते मी. इये नामरूपे लोटती वर्ण व्यक्ती आटती जातींचे भेद फिटती जे आकाश जै आकाश नाही
तै संकल्पू वासना संस्कार माघवते रचावया आकार तेथ राहोनी असती अमर ते निधान मी. Good. आता पुढचं कोण? कोण? विद्यार्थी येत ना मला वाटतं. मी आहे. हे वा- हा. श्लोक वाचते. तपाम्यहं हम वर्षं निगृह्य मृत्यु जामे च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. हे अर्जुना, सूर्याच्या रूपाने मी उष्णता देतो, पाणी शोषून घेतो व मीच पुन्हा पाऊस पाडतो. अमर वस्तू, मृत्यू तसेच सत असत सर्व मीच आहे. मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो, त्या वेळेला हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्या वेळेला पाऊस पाडतो त्यावेळी पुन्हा आबादानी होते. अग्नी लाकडे खातो तेव्हा लाकडेच अग्नी बनतात. त्याप्रमाणे मरणारे व मारणारे हे दोन्ही माझी स्वरूपे आहेत असे समज. याकरता मृत्यूने घेरलेले जे जे आहे ते देखील माझेच रूप आहे आणि त्याचप्रमाणे न मरणारे जे अविनाश आहेत, जे अविनाश ते तर मी आहेच आहे. आता फार बोलून जे सांगावयाचे ते एकदाच सांगतो, लक्षात ठेवा. तर विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहे असे समज. म्हणून अर्जुना, जेथे मी नाही असे कोणते ठिकाण आहे? परंतु या प्राणांचे दुर्दैव कसे आहे पहा. मी सर्वव्यापी असूनही ते मला कुठेही पाहत नाही. लाटा या जलरूप असून त्या जलाशिवाय सुकून जाव्यात, तसेच प्रकाश रूप जी सूर्यकिरणे त्यांना दिव्याशिवाय दिसू नये, त्याप्रमाणे सर्व प्राणी मद्रूपच असून त्यास आपण भगवत रूप आहोत असे वाटत नाही. हे केवढे आश्चर्य आहे पहा. हे सर्व जग आत बाहेर माझ्याच रूपाने कोंदून भरले आहे. जग हे केवळ माझेच ओतलेले आहे, परंतु प्राण्यांचे कर्म त्यांच्यावर कसे ओढवले आहे की ते मीच देवच नाही असे म्हणतात. परंतु अमृताच्या आडात पडावे आणि आपल्याला काठावर का काढावे? परंतु अमृताच्या आडात पडावे आणि आपण आपल्याला काठावर का काढावे? परंतु ते ज्याला अप्राप्त आहे अशालाच असे होते. त्याला काय करावे? अर्जुना, एक घासभर अन्नाकरता एक आंधळा रस्त्याने धावत असता चिंतामणी रत्नाला ठेच लागून अडखळला. पण तो आंधळा होता म्हणून त्याने तो चिंतामणी लाथेने उडवला. त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळी जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणून जे काही ज्ञानाशिवाय करावे ते केल्यासारखे होत नाही. आंधळाला जरी गरुडाचे पंख असले तरी त्याला कोणत्या उपयोगाला पडतील? त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्म चरणाचे श्रम केले असता व्यर्थ जातात. म्हणजे ज्ञान मस्त आहे, आपण शिकायला पाहिजे आयुष्यभर. हो, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, परमेश्वराचं ज्ञान. परमेश्वराचं हे ज्ञान. ज्ञान त्यामुळे आता आपण आहे. उशिरा का होईना सुरू केलं आम्ही. करेक्ट. आणि याच्यामधलं महत्वाचं म्हणजे विनाशी आणि अविनाशी म्हणून जे जे पदार्थ आहेत ते सर्व मीच आहे असे समज. आणि बेसिकली तोच मेसेज सगळ्या श्लोकांमध्ये आहे. 200 ते लाकुडे मीच आणि अग्नी पण मीच. बरोबर. मी मरणारा आणि सूर्या मारणारा. काय मरणारा आणि मारणारा मीच आहे, मीच त्यामुळे आहे. मार हो ना. होता तो त्यांना, कौरवांना. सगळीकडे ब्रह्मच आहे असं. हो ना. मी सूर्याचेनी वेशे तपे तै हे शोषे पाठी इंद्र होनी वर्षे ते पुढती भरे. अग्नि काष्ठे खाये ते काष्ठची अग्नी होय. तेवी मरते मारिते पाहे स्वरूप माझे. या लागी मृत्यूंचा भागी जे जे तेही पैरूप माझे आणि न मरते तव सहजे अविनाश मी. आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घे आवघे तरी सतासतही जाणावे मीची पैगा. म्हणून अर्जुना मी नसे
ऐसा कवणू ठाव असे, परी प्राणी ज्याचे दैव कसे, जे न देखती माते. तरंग पाणीये विण सुकती, रश्मी वाती विण न देखती, तैसे मीची ते मी नवती विस्मो देखे. हे आतबाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची होतले, की कैसे कर्म तया आले, जे मीची नाही म्हणती. परै अमृता कुहा पडिजे, का आपण याते कडिये काढिजे, ऐसे आथी काय कीजे अप्राप्तासी. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान जे सांडूनी जाये, ते ऐसी हे दशा आहे, म्हणून कीजे ते केले नोहे ज्ञाने विण. आंधळेया गरुडाचे पंख आहाती, ते कवणा उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विण. 20 त्रैविद्यामा सोमपा पूत पापा यज्ञ ही वेगळं झालं. नाही. चा- त्रैविद्यामां सोपः मी त्या जुन्याच ह्याच्यात त्रैविद्यामां सोमपा पूत पापा यज्ञ हृष्टवा स्वर्गती प्रार्थयन्ते. ते पुण्यमास ज्ञान सुरेंद्र लोकमश्चन्ति, लोकम अश्नन्ति दिव्या सुरेंद्र लोकम अष्टंती दिव्यान दिंद्वी देवभोगान. 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 3 वेद जाणणारे, यज्ञामध्ये सोमपान करणारे व तेणे करून पाप नष्ट झालेले याज्ञिक, हे यज्ञांनी माझे यजन करून स्वर्गगती मागतात. पुण्याचे फळ असा जो देवेंद्राचा लोक, तो प्राप्त करून ते स्वर्गलोकी दिव्य असे देवाचे भोगतात. पहा, अरे अर्जुना, आश्रम धर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात, त्यांच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो. ते सहज लीलेने यज्ञ करावयास लागले असता तिन्ही वेद आपली मान डोलावतात, आणि ज्यांच्या पुढे ती यज्ञक्रिया आपल्या फलासह मूर्तिमंत येऊन उभी राहते. याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञकर्ते आहेत, आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ती झाले आहेत, त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापांचा लाभ पदरात पाडून घेतला असे समज. कारण की त्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांना जाणून 100पर्यंत यज्ञ करून माझे आराधन करून मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात. कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गाठी मारतो, आणि मग अर्जुना, तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयास निघतो, त्याप्रमाणे 100 यज्ञ करून त्यांनी माझे आराधन केले, आणि मग ते स्वर्गातील सुखांची इच्छा करू लागले. आता हे पुण्य आहे का? तर खरोखर हे पाप नव्हे काय? म्हणून माझी प्राप्ती न करून घेताच स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश करणारा म्हणतात. एरवी नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे. वास्तविक पाहिले असता अर्जुना, निर्दोष असा त्रिकाला बाधित आनंद ते माझे स्वरूप आहे. अर्जुना, माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या 2 प्रकारच्या आडवाटा आहेत, त्या चोरांच्या आहेत. पुण्यरूपाने पापाने बाहेरून दिसायला पुण्य व आतून भरलेले पाप स्वर्गाला येता येते, आणि आत बाहेर जे पाप अशा पापरूप पापाने नरकाला जाणे होते. मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय. आणि अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुरावला जातो,
त्या कृत्याला पुण्य असे म्हटले असता जीभ झडणार नाही का? परंतु या प्रसंगी आता हे राहू दे. अर्जुना ऐक, याप्रमाणे ते यज्ञ करणारे माझी आराधना करतात, पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात. मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पापरूप पुण्य आहे, त्याच्या योगाने मिळालेला योग्यतेने स्वर्गाला येतात. ज्या स्वर्गात न मरणे हे सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व अमरावती नगर ही राजधानी आहे. ज्या स्वर्गात अणिमा, लघिमा इत्यादी महासिद्धींची भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनूचे कळप आहेत. ज्या स्वर्गात देवसमुदाय चाकर होऊन सेवा करतात, जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नांच्या जमिनी आहेत व जेथे करमणुकी करता कल्पवृक्षांचे बगीचे केले आहेत, जेथे गंधर्वाची गाणी हीच गाणी आहेत व जेथे रंभेसारख्या अप्सरा नाचणाऱ्या आहेत आणि विलास करण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे. जेथे शय्यागृहात मूर्तिमंत मदन सेवा चाकरी करतो, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपल्या अमृत किरणाने सडामार्जन करतो व वाऱ्यासारखा चपट जासूद जेथे म्हटले काम करणारा तयार आहे. देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यामध्ये मुख्य आहे असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत व जेथे पंक्तीला देवमंडळींचे समुदाय आहेत, ज्या ठिकाणचे घोडेस्वार लोकपालांच्या पूर्वादी दिशांच्या इंद्रादिक स्वामींच्या बरोबरीचे आहेत, जेथे उच्चश्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो. हे फार वर्णन करणे पुरे. याप्रमाणे इंद्राच्या सुखासारखे ते भोग यज्ञ कर्त्याच्या पदरात जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो तेथपर्यंत भोगावयास मिळतात. नंतर मग तुम्ही जमिनीवर येतात. हा, ते पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं की तेवढं पुण्य संपलं की ते परत मृत्यू लोकात येतात. तर हवाईचं तिकीट संपलं की आकाशाचं हवाईचं वेकेशन संपली की पुन्हा परत. तर याच्यामध्ये मला एकच शब्द सांगायचा आहे, कारण की त्याच्याबद्दल बरेच गैरसमज असतात. त्रैविद्यामाम सोमपहा असं जे आहे त्याचा अर्थ की जे लोक सोमरस प्राशन करतात असा उल्लेख आहे. तर खूप लोक त्याच्यावरती असं टिंगल करल्यासारखं म्हणतात की म्हणजे एवढे सगळे ते लोक आपले तिन्ही वेद ते लोक अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर काय करतात तर दारू पीत बसतात. तर तसा अर्थ नाहीये. म्हणजे काय, सगळे ऋषी आपले ते तिन्ही वेदाचा अभ्यास झाल्यावरती जो यज्ञ करतात त्याच्यात सगळे काय दारू पीत बसत नाही. वेदांचा अभ्यास झाल्यानंतर जो यज्ञ करतात त्यात सोमरस वापरला जातो. पण त्या सोमरस त्या यज्ञामध्ये टाकल्यानंतर जो काय उरलेला असेल तो उरलेला ते तीर्थासारखा पितात. म्हणजे हे लक्षात ठेवायचं की जे यज्ञानंतर जे ऋषी आहेत हे गोमूत्र पितात तसंच ते सोमरस पितात. असं काही दारू पितात असं पित नाही. आणि एवढं सगळं करतात, एवढा अभ्यास करतात आणि एवढं सगळं करतात आणि 100 वगैरे यज्ञ करतात आणि शेवटी काय मागतात तर मला स्वर्गप्राप्ती होऊ दे म्हणून मागतात. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांनी खरं म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याची जी संधी असते ते गमावून बसणार. असे हे 2 मंत्र आहेत, हा आणि पुढचा मंत्र असा आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे मुख्य मंत्रामध्ये फक्त सुरेंद्र लोक एवढंच म्हटलंय, स्वर्गाचं उल्लेख केलेला आहे. पण त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केवढं आपल्याला सगळं वर्णन सांगितलंय की त्याच्यामध्ये आहे, अमक आहे, तमक आहे, चिंतामणीच्या चांगली फोड करून सांगितली. चिंतामणी आणि कल्पवृक्षाच्या खाली झोळीला गाठ मारून बसले. हो, तसेच आहेत ना हे सगळे लोक, कल्पवृक्षाच्या खाली झोळीला गाठ मारून बसले. तर ओके, आता वाचू. पण निलिमाताई, एक प्रश्न पडतो नेहमी
की इथे पृथ्वी तलावरून तुम्हाला देवाशी एकरूप होता येतं, तसं स्वर्गातून व्हायला ऍक्च्युअली इट शुड बी इझियर, राईट? देन हो व्हाय पण नॉट तिथे दॅट वे हा. इज राईट? हो आम्ही पण गंमत स्वर्गात करतोय म्हणजे तुम्हाला पण पापपुण्य काय मिळत नाही. हं? स्वर्गात तुम्ही फक्त पैसे खर्च करता, पापपुण्य काही मिळत नाही. इथे म्हणजे तुम्ही तुम्ही व्हॅकेशनला फक्त गेल्यावर तुम्हाला पैसे कोण देतं? नाही पण तसं स्वर्गात गेलं की तुम्हाला मिळत काय नाही, तुम्हाला स्पेंड जे घेऊन गेलं ते एन्जॉय करायचं. ना जे काय घेऊन गेला पुण्य तेवढं एन्जॉय करायचं नाही, आणि स्वर्गात खाली यायचं. स्वर्गात कोणती इच्छा तुम्ही बरोबर घेऊन गेला त्याच्यावर अवलंबून असेल ना. नाही स्वर्गात मी मला तसं- जर कोणती इच्छा तुम्ही या देवाबरोबर राहायला मिळणार असेल असं वाटून जर गेलेला असला तर मे बी यू विल डू जस्ट दॅट, राईट? हा तेवढं तुम्ही कराल पण तुमचं पुण्य संपेपर्यंत कराल. बरं, तुमचं पुण्य संपलं ठीक की आहे. पुन्हा करा. टिक 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 चालू असते basically, तिथे right? इन्कम नाही आहे काय, म्हणजे Income फक्त नाही. स्पेंडिंग नाही, इन्कम असं नाही. See, अनपेड मला लिव्ह, अनपेड लिव्ह आहे ती. नाही एक व्हॅकेशन हे असतं की इथले पृथ्वी तलावरचे सुद्धा मोठे हा. मोठे फिलॉसॉफर जे असतात ते खूप म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं खूप चांगलं असतं किंवा इव्हन ज्ञानेश्वरांनी जसं सांगितलंय तसं चांगल्या घरात जन्म घेतलेले असतात ना. तसं तुम्ही त्या चांगल्या घरापेक्षा सुद्धा चांगलं घर म्हणजे स्वर्ग अशा ठिकाणी असला तर तुम्हाला जास्ती फटकन कनेक्शन मारता येईल ना देवाशी. हो नाही ना पण ते जमनशी. मारता येत तसं. नाही म्हणजे that नाही इथेच डिसाईड करायचं की तुम्ही with higher probability than here, right? असं नाही इथेच डिसाईड करायचं की तुम्ही कोलोराडो ला जाताय का हवाईला जाताय. मग तिथे गेल्यानंतर तुझे प्लॅन नाही बदलताय. पण स्पेस एक्स घेऊन गेलं तर काय? हो नाही मग का? चालेल. हा मग नाही पण ज्या अर्थी तू आधी तुझं डेस्टिनेशनच स्वर्ग ठेवलंयस ना, सो हा तेच त्यांना म्हणायचं की कोणत्या डेस्टिनेशन कारणासाठी, दॅट इज इम्पॉर्टंट. बरोबर आहे. स्वर्ग इज ऑल जस्ट कॉन्सेप्ट, राईट? म्हणजे कोणत्या कारणासाठी मला काय करायचंय ते, जे काय यज्ञ किंवा जे काय मी जाळतोय ते, अशा याने मी पण म्हणत मग होतो. तेच पण तर दॅट्स फाईन, इट इज सेपरेट, वी कॅन. आय नो. आणि खरं म्हणजे मला हे स्वर्गाचा कॉन्सेप्टच कळत नाही, त्यामुळे आय एम नॉट गोइंग टू टॉक टू मच अबाउट इट. नाही पण त्यांनी काय म्हटलंय की डेस्टिनेशन, माधवी म्हणाली तसं डेस्टिनेशन स्वर्गातले लोक वेगळे आणि डेस्टिनेशन देवामध्ये एकरूप होणारे लोक वेगळे. तर पण ते ट्रान्सफर देवामध्ये पॉइंट एकरूप असेल ना. होणारच डेस्टिनेशन तुम्ही जर फायनल डेस्टिनेशन आणि डेस्टिनेशन, देर इज अ डिफरन्स, राईट? हा आता बरोबर. सुद्धा इथे सुद्धा आपला प्रवास असतो तो डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन, राईट? हा पण ते तुम्हाला माहिती आहे ना की काही लोक चंद्रालोकापर्यंत जाऊन परत येतात, ते पुढे जातच नाही. काही लोक आणखीन एका पुढच्या लोकापर्यंत जाऊन परत येतात. तर ब्रह्मलोकाला जर तुम्ही गेले तर मग तुम्हाला तिथे ब्रह्मज्ञान मिळून मग तुम्हाला मुक्ती मिळू शकते. पण तुम्ही जर का ब्रह्मलोकापर्यंत पोहोचलेच नाही तर बाकीचे सगळे जे स्वर्ग आहेत तिथून तुम्ही परत येता. अमृतला वाया प्रवास स्वर्ग जायचंय मला वाटतं, राईट अमृत? तुला हब इज अ स्वर्ग आणि मग स्वर्गापासून मग नंतर एक्झॅक्टली, राईट राईट. तसं नाही, हा हा नाही तसं नाही ते हब वगैरे तसं नाहीये तो कॉन्सेप्ट. तसं नाही, ते आपण different ऍक्च्युअली concept मध्ये ज्ञानेश्वरांनी असते. सांगितलेली कॉन्सेप्ट फॉलो केली तर स्वर्गात आपल्याला शिकवणारे गुरु कोणी भेटणार नाहीत आपल्याला, की ज्यांना आपलं हित त्यांच्या डोक्यात आहे. दॅट Correct. मे बी रिझन, रिअली स्पीकिंग. पण No, आणि तिथे म्हणजे म्हणजे आय जस्ट वॉन्टेड टू थ्रो इट आउट देअर, असं की या कारण स्वर्गातल्या गोष्टी सुद्धा काय त्याला म्हणतात रिलेटिव्ह आहेत. आणि इथे आता जो श्रीकृष्ण सांगतोय तो साक्षी रूपाने सांगतोय, तो त्या महाभारतातला श्रीकृष्ण म्हणून सांगतच नाहीये रिअली, राईट? राईट. तसं बघितलं तर हो ब्रह्मा म्हणून सांगतोय तो. ब्रह्मा म्हणून सांगतोय, राईट. पण तो तेच सांगतो, म्हणजे तुम्ही ऍक्च्युली यज्ञ करू नका असं पण तो सांगत नाहीये की ते जेव्हा नाही 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 तुम्ही मागाल ते मला मिळेल, मला तुम्ही ज्याच्यात नाही. पाहाल त्यात तुम्हाला मी दिसेन, असंच सांगतोय की. म्हणजे पण जेव्हा यज्ञ केल्यानंतर तुमच्या डोक्यात जर इच्छा स्वर्गात जायची आहे अशी इच्छा धरून तुम्ही यज्ञ करताय, तर त्यामुळे मी तुम्ही तुम्हाला स्वर्गात स्वर्गात पाठवीन जाणार. जर तुम्ही आणि नीट केला तो यज्ञ तर. बरोबर. नाही मग बरोबर आहे ना, राईट. तू स्वर्गात जायची इच्छा न धरता यज्ञ केलास तर तू डायरेक्टच जाणार हा. तिकडे. पण स्वर्गाचा पूर्वी सुद्धा वेगवेगळ्या इच्छेने लोक यज्ञ करायचे ना, मूल व्हावं म्हणून, देवांवर मात करावी म्हणून राक्षस सगळे करायचे की मला असा वर दे की मी देवांना हे करेन. तर असे वेगवेगळे यज्ञाचे प्रकार आहेत, यज्ञाचे कारण आहेत, कारण वेगळी आहेत. पण स्वर्गाचा इच्छा धारण केलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल.
नुसतं स्वर्ग पुत्र मिळतो. कामेष्टी येतं, पुत्र मिळाला काय तर पुत्रच मिळाला. Right? असं. Correct. तरी बरोबर. तेव्हा चला इथे जाऊया पुढे. त्यासाठी तर इथे म्हटलंय ना की म्हणजे तुम्ही काहीतरी ते- म्हणताय? नाही. ह्या रवी दादा काहीतरी म्हणतायत. जाऊया पुढे. हा. जाऊया पुढे. ओके. देख पा गा किरीटी आश्रम धर्माची या राहाटी विधी मार्गा कसवटी जे आपण इच्छी होते यजन करिता कौतुके तीही वेदांचा माथा तुके क्रिया फळेसी उभी ठाके पुढांजया ऐसे दीक्षित जे सोमप जे आपणाची यज्ञाचे स्वरूप तीही जया पुण्याचे नावे पाप जोडिले देखे जे श्रुतित्रयांते जाणोनी शतवरी यज्ञ करुनी यजलिया माते सुखोनी स्वर्गू वरती जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये पाडी गाठी मग निदैव निघे किरीटी दैन्यची करू तैसे शतक्रतू यजले माते की इप्सिताती स्वर्ग सुखांते आता पुण्य की हे निरुते पाप नव्हे म्हणून मजविण पाविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्य मार्गू पुण्य ज्ञानी तया ते उपसर्गू हानी म्हणती एरवी तरी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख वाचुनी नित्यानंद का दर्दो निर्दोष ते स्वरूप माझे मज येता पै सुभटा या द्विविधा का अवाटा स्वर्गू नरकू या वाटा चोरांच्या स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य आणि मजची माझी असता जेणे मी दुरी होय पांडुसुता ते पुण्य ऐसे म्हणता जिभ न तुटे काही परी हे असो आता प्रस्तुत ऐके यापरी ते दीक्षित यजुने माते याचित स्वर्ग भोगू मग मी न पाविजे ऐसे जे पापरूप पुण्य असे तेणे लाधलेनी सौरसे स्वर्गा येती जेथ अमरत्व हेची सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती जेथ महासिद्धींची भांडारे अमृतांची कोठारे जिथे गावी खिल्लारे कामधनुची जेथ बोळगे देवपायिका सैंद चिंतामणीचिया भूमिका विनोद वन नवटिका सुरतरूंच्या गंधर्व गान गाणी जेथ रंभे ऐशया नाचणी वर्षी मुख्य विलासिनी अंतोरिया मदन बोळगे शेजारे जेथ चंद्र शिंपे सांबरे पवना ऐसे म्हणियारे धावणे जेथे पै बृहस्पती आपण ऐसे स्वस्ती श्रियेचे ब्राह्मण ताटियेचे सुरगण विकार जेथे लोकपाळ रांगेंचे राऊत जिये पदीचे उच्च श्रवा खांचे खोलणीये हे बहु असो जे असे ऐसे भोग इंद्रसुखा ही रिसे जे भोगजती जव असे पुण्यलेशु आता कोण वाचते विजयाते अनम्यूट करून घ्या. विजयाते तुम्हाला अनम्यूट करायला पाहिजे. म्यूट. हा. एतं भुक्ता स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रैधर्मम् अनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते
तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झाले म्हणजे ते मृत्यूलोकी प्रवेश करतात. विषयांची इच्छा करून 3 वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्म मार्ग आचरण करणाऱ्यांना या प्रकारे येणे जाणे जन्म मृत्यू प्राप्त होते. मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे त्याचबरोबर यज्ञकर्त्यात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज नाहीसे होते आणि मग ते मृत्यू लोकाला परत येऊ लागतात. ज्या ज्याप्रमाणे वेशेच्या नादात पैसा नाहीसा होतो, मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय राहत नाही, त्याप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञकर्त्याची स्थिती लज्जास्पद आहे. त्याचे काय वर्णन करावे? त्याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली ते नित्य जवळ असणाऱ्या मला चुकले आणि त्यांचे ते अमर अमर मरपण आहे. अमरपणही व्यर्थ गेले. आता त्यांना पूर्वीचा मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. आईच्या उदररूपी गुहेत नरकाच्या उकडीतील थरात 9 महिन्यापर्यंत उकडून पुन्हा पुन्हा ते जन्माला येऊन पुन्हा मरतात. अर्जुना, स्वप्नामध्ये दव्याचा ठेवा सापडतो, पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्याचे स्वर्गसुख समजावे. ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफडावा त्याप्रमाणे अर्जुना मला जाणले नाही, तर प्रत्यक्ष एवढा वेद जरी झाला तरी तो व्यर्थ होय. म्हणून एका मला टाकून केलेले 3ही वेदांनी सांगितलेले धर्म ज्योतिष्ठोमादिक यज्ञ कर्म निरर्थक आहेत. या सर्व अर्जुना मला एक जाणलेस, मग जरी दुसरे काही जाणले नाहीस तरी मी सुखी तरी तू सुखी होशील. मग तया पुण्याची पाऊले सरे, सर्वची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जैसा वेशा भोगी कवडा वेचे, मग दारही चेपून ये तिचे, तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगो. एवं क्षितिया माते चुकले, जिनी पुण्ये स्वर्ग कामिले, तया अमरपण ते वावो झाले आता मृत्यू लोकू. मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्टेंचा दाथरी, उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. अगा स्वप्नी निधान पावे, परिचयिलिया हारपे आघवे, तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञांचे. अर्जुना, वेदू जनी जाहला, तरी माते नेणता वाया गेला, कणू सांडूनी उपणीला कोंडा जैसा. म्हणूनी मज एके विण, हे त्रयी धर्म कारण, आता माते जाणोनी काही नेण, तू सुखिया. अरे गेला शेवटचा शब्द गेला. तू सुखिया होसी. 52. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेत्रं वहाम्यहम्. योगक्षेम. हो, तिथे माझा इथे हे पुसलं गेलंय. योगक्षेमं वहाम्यहम्. ओके. एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात, त्या सतत माझ्या ठिकाणी युक्त असलेल्या लोकांचा सायुज्य अथवा मत्सेवा यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीचा योग, अप्राप्त वस्तूची प्राप्ती व क्षेम प्राप्त वस्तूंचे रक्षण मी करतो. जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित
चित्ताने मला उक्ते विकले गेले. ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही, त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना चांगले वाटत नाही. आणि पहा, ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे, ज्यांना माझ्याकरता जगण्यात आपल्या जीविताचे सार्थक वाटते, त्याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले, त्याच वेळेला त्यांच्या संबंधाच्या काळजीचा भार माझ्यावर येऊन पडला. मग जे म्हणून त्यास करायचे असते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिल्लांच्या जगण्याने पक्षी जगते, आपली तहान भूक ज्याला काही कळत नाही, त्या लहान मुलाला जे हितकारक असेल ते आईलाच करणे भाग पडते. त्या मुलाप्रमाणे जे मला अंतःकरणपूर्वक भजले त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो, किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो. म्हणजे मदविषयक प्रेम त्यांना देतो. याप्रमाणे जो तो हेतू मनात धरतात तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यांना द्यावयास लागतो, आणि दिलेल्यांचे रक्षणही मीच करतो. ज्यांच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे, त्यांच्या योगक्षेमाचा सर्व भार अर्जुना माझ्यावर येऊन पडतो. बेसिकली तुम्ही जे काय मागाल ते परमेश्वर देणार आहे. तुम्ही स्वर्ग मागितलं तर स्वर्ग देणार. तुम्ही जर छान हे तो मनात धरला तर तुम्हाला ते देणार आहे. आणि त्यांनी सांगितलं की जो हे तो मनात धराल ते तुम्हाला मिळेल. आणि मागचा श्लोक आपण पाहिला, त्याच्यामध्ये ते परत आले स्वर्गातून की काय होतं, मग अशी आपण बोलत होतो ते राहिलं अर्थ. तर दॅट्स द होल थिंग, राईट अमृत? ते पुन्हा परत येतात आणि पुन्हा जन्मतात आणि पुन्हा मरतात. इच्छा भोजन तसं. पै सर्व भावेसी उखिते, जे वोपिले मज चित्ते, जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणा ही नेणे, तैसा मी वाचुनी काही आणि गोमटेची नाही, मजची नाम पाही जिणे या ठेविले. ऐसे अनन्य गतिके चित्ते, चिंतित सांते माते, जे उपासती तयाते मीची सेवी. ते एकपटूनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजसी पडली. मग तिन्ही जे करावे ते मजसी पडिले आघवे, तैसी अजात पक्षाचेही जीवे पक्षिणी जिये. आपुली तहान भूक नेणे, तान्हया निके ते माऊलीसीची करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे, तयाचे न काहीसे निहीन न लजे मी. तया माझिया सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड, का सेवा म्हणती तरी आड, प्रेमसुये. ऐसा म्हणी कुठे गेलं ते खालून तिसरी ओळ. तया माझिया सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड, का सेवा म्हणती तरी आड, प्रेमसुये. ऐसा म्हणी जो धरिती भावो, तो पुढा लागे तया देवो, आणि दिधलियाचा निर्वाहो तोही मीच करी. या योगक्षेमू आघवा, तयांचा मजची पडिला पांडवा, जयाची या सर्व भावा आश्रयो मी. छान झालं. आपण इथे थांबूया. ठीक आहे. 9:11. माधवी तुम्ही विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे दोषो नियामज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो सत्कर्मी रती वाढो,
भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.